जय श्रीकृष्ण. आज आपण बनवणार आहोत डिंगऱ्यांची भाजी. या अशा डिंगऱ्या तुमच्याकडे येतात का? तुम्ही याला काय म्हणतात ते नक्की सांगा. अशा प्रकारे मी त्या कापून घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून घेतल्या होत्या अगोदर. आता कढई तापायला ठेवली आहे. तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात आता जिरं टाकलं आणि मग हे 2 मध्यम आकाराचे 2 कांदे कापून घेतले होते ते परतायला टाकले. ही भाजी एकदम सिंपल होते. बाकीचे कुठलेही मसाले वापरावे लागत नाही, कारण डिंगऱ्यांना त्याची आपली एक वेगळीच चव आहे. बऱ्याच जणांना ह्या डिंगऱ्या आवडत नाही, पण अशा प्रकारे जर करून बघितली तर निश्चितच आवडेल. कांदा चांगला परतला गेला आहे आपला. त्यात आपण टाकून घेणार आहे बारीक करून घेतलेला लसूण. 1 चमचा टाकला आपण तो बारीक केलेला लसूण. तो चांगला परतून घ्यायचा. कांदा आता आपला छान परतून झालेला आहे. त्यात टाकणारे आहोत आपण आता हळद अर्धा चमचा, लाल तिखट टाकले आपण. आपल्या आवडीप्रमाणे किंवा जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण तिखट टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. तुम्हाला कसे तिखट आवडतं, कमी तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करायचा. तिखट चांगलं परतून झालं आहे आपलं. आता आपण ह्या शेंगा त्यात टाकून घेणार आहोत. कोणी कोणी याला मुळ्याच्या शेंगाही म्हणतात, पण या डिंगऱ्याच आहे. मुळ्याच्या शेंगा थोड्या वेगळ्या येतात. त्या मुळ्याच्या शेंगांची चव आणि या डिंगऱ्यांची चव जवळपास सारखीच असते. त्याच्यामुळे बरेच लोक या डिंगऱ्यांना मुळ्याच्या शेंगाच म्हणतात. याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊ. चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकून चांगलं परतवून घेऊ. हे परतवून झालं की आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे. ही भाजी शिजायला थोडा वेळच लागतो. कमी मंद गॅसवरती आपल्याला त्याला शिजवावं लागतं आणि शक्यतो बिगर पाण्याची शिजवावी लागते. पण उशीर लागतो त्यासाठी आपण थोडंसं पाण्याचा वापर आपण या भाजीसाठी करणार आहे. शिजण्यासाठी टाकावं लागेल थोडंसं पाणी आपण. झाकणावरच आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आपल्या शेंगाही शिजत आहे आणि झाकणावरचं पाणी पण गरम होतं आहे. थोडंसं पाणी गरम झालं की ते पाणी आपण शेंगांमध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही कशा पद्धतीने करतात या शेंगांची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पाणी टाकून घेतलं आपण.
आता आपण झाकण ठेवून अजून एक 5 मिनटं आपल्याला ही भाजी शिजू द्यावी लागेल. आता आपली भाजी छान झालेली आहे. तरी आपण बघू शिजली आहे की नाही. एकदा थोडीशी घेऊन शिजली का नाही बघू. शिजली असेल, झाली आहे आपली भाजी. आता त्यात आपण दाण्याचा कूट टाकून घेतला आहे. शेंगदाणे भाजून थोडे जाडसर दळून घेतले. असा तो दाण्याचा कूट टाकून आपण हलवून घेतली भाजी. आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता फक्त 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून देऊ. आपण आता गॅस बंद केलेला आहे. खाण्यासाठी आपली आता डिंगऱ्यांची भाजी तयार झालेली आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेतली आपण वरतून. एकदम मस्त लागते ही भाजी आणि अशी छान लुसलुशीत मऊ तयार झालेली आहे आपली डिंगऱ्यांची भाजी. नक्की करून बघा.